एकदा नदीकाठी नाथ बाबा बसलेले आहेत, लक्ष देऊ नाही का. आणि नाथ महाराजांनी एक दृश्य पाहिलं. नदीकाठी एक विंचू आला. विंचू, विंचू माहिती आहे तुम्हाला? बोला ना, विंचू माहिती आहे का? मागचे तरुण मंडळी झोपले का तुम्ही अंधारात बसून? विंचू सगळ्यांना माहिती आहे. विंचू आला, पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर नाथ महाराजांनी पाहिलं विंचू पाण्यात पडलाय. जर मी विंचवाला वरती काढलं नाही तर हा जीवानिशी जाईल, प्राण जाईल, याचे पाण्यामध्ये वाहून जाईल हा. नाथ महाराजांनी काय केलं, त्या विंचवाच्या खालून हात घातला, विंचू हातावरती घेतला आणि त्याला आता चांगल्या जाग्यावरती ठेवायला लागले. कुणाला? विंचवाला. विंचू, विंचू होता तो. विचार करू लागला, एवढे हालगत मला कोणीच उचललं नाही आतापर्यंत, या महात्म्याने उचललं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा म्हणून यांनी मला हातावरती घेतलं. कोण म्हटला? विंचू. हातावरती घेतलं. जरी त्यांना माझा स्वभाव माहीत नसेल पण माझं काम नाही का माझा स्वभाव दाखवून देणं? झाड जाणीचे फुले, हा माझा स्वभाव त्यांना माहीत झाला पाहिजे म्हणून चांगल्या जागेवरती उतरता उतरता विंचवाने काय केलं, महाराजांच्या हाताला दंश केला. वेदना झाल्या, दुःख झालं, हात झटकला. हात झटकल्याबरोबर विंचू परत पाण्यामध्ये पडला. परत दया आली, मला झालेल्या वेदना आजच्या दिवस होतील, फार तर उद्याच्या दिवस होतील, पण याला जर मी वाचवलं नाही तर याचे प्राण जाईल ना. परत त्याला हातावरती घेतलं, वरती ठेवायला लागले. विंचूच होता हो तो विंचू. पांढरे कपडे घालू द्या नाही तर माळा घालू द्या, विंचू होता तो, विंचू होता. त्याने विचार केला, पहिला दणका महाराजांना बसलाच नसेल म्हणून दुसरा दणका दिला. विंचू होता. परत वेदना झाल्या, परत हात झटकला, विंचू पाण्यामध्ये पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. महाराज नका हो त्याला वरती काढू, महाराज नका वरती काढू, मरू द्या त्याला. अहो पण तो जीवानिशी जाईल. मरू द्या महाराज, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या हाताला चावतो ना, मरू द्या त्याला. विंचू आहे बर का महाराज तो विंचू, तो चावण्याचा स्वभाव त्याचा सोडणार नाही महाराज. सज्जन सांगू लागला, महाराज विंचू आहे हो, त्याला कशाला वरती काढता, मरू द्या त्याला. विंचू आहे, चावण्याचा स्वभाव सोडणार नाही महाराज, किती वरती काढा तुम्ही, सांगू द्यात मला. नाथ बाबा म्हटले, तेच तर मला इथं सांगायचंय, तेच मला इथं सांगायचंय. विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म तो सोडायला तयार नाही, बरोबर ना. तो विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत, ते संत.